पत्नीचा स्वाभिमान म्हणजे पतीचा मान असतो आणि मग ज्या ठिकाणी पतीचा अपमान होतो त्या ठिकाणी पत्नी जास्त काळ राहू शकत नाही. आपल्या पती देवाचा अपमान झालाय हे सतीला कळाल्याबरोबर त्या यज्ञ मंडपामध्ये आपल्या संपूर्ण शरीरासह त्या यज्ञ मंडपामध्ये अग्निज्वालेद्वारे प्रगट होऊन सती मातेनं त्या यज्ञामध्ये आहुती दिली. यज्ञ मंडपामध्ये आहुती देत असताना सती माता रडत आहे. भगवान श्री रामचंद्र समोर आहेत. ज्या बापानं माझ्या पतीचा अपमान केलेला आहे त्या बापापासून निर्माण झालेलं हे शरीर ठेवण्याचा अधिकार मला नाही. मी आज हे शरीर संपवते आहे. पण एक दिवा, हे श्री रामचंद्रा, अनंत जन्मामध्ये मला तुम्ही भगवान श्री शिवशंकराची अर्धांगी बनवा. पण एक लक्षात ठेवा, पुढचा जन्म दगडाचा पोटी दिला तरी चालेल, परंतु दक्षाच्या पोटी देऊ नका. आणि पुढे भगवान श्री रामचंद्रांनी तथास्तु म्हटल्यानंतर तीच उमा, तीच सती पुढे पार्वती म्हणून हिमालयाच्या पोटी जन्माला आली. पर्वतस्य पुत्री इति पार्वती. पार्वती माता की जय. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम. भगवान श्री रामचंद्रांची पवित्र दिव्य कथा आपण या ठिकाणी श्रवण करणार आहोत. अत्यंत मंगलमय असा असणारा हा सोहळा आहे आणि अनंत जन्माचं पुण्य पदरामध्ये असावं लागतं तेव्हा आपण कथेमध्ये प्रवृत्त होत असतो. ही कथा कोणासाठी याचा जर विचार केला, ज्याच्या ज्याच्या संसारिक व्यथा नष्ट करायच्या आहेत त्या त्या सर्वांसाठी ही कथा. कथा करते काय? व्यथा नष्ट करते, म्हणून ही कथा आहे. आणि श्री रामचंद्रांचीच का? तर भगवान श्री रामचंद्र हे आपल्या भारतीय संस्कृतीचं एक असं प्रतीक आहे. या भारतीय तत्वज्ञानाचं मूर्तिमंत स्वरूप म्हणजे भगवान श्री रामचंद्र आहे. आणि म्हणून ही कथा आज या ठिकाणी आयोजित होतीये. भाग्याचा दिवस आहे. या कथा आणि कीर्तन महोत्सवाचं हे तिसरं पुष्प आहे. वैकुंठवासी संभाजी नाना बेलदरे पाटील यांच्या अनंत जन्माची पुण्याई, त्यांनी केलेला वारकरी संप्रदायाचा सेवा व्रतधर्म आणि त्याचबरोबर समाज सेवेच्या माध्यमातून माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा. वाड वडिलांची मिराशी म्हणजे भगवंताची सेवा आहे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. का बरं आपल्या मनामध्ये निर्माण व्हावं, या ठिकाणी यावं आणि कीर्तनामध्ये कथेमध्ये श्रवण करावं. या पुण्यनगरीच्या या दक्षिण भागामध्ये आजूबाजूला कितीतरी लोक आहेत, पण त्यांच्या मनामध्ये ही भावना मनात येत नाही. कितीतरी धनाढ्य लोक आहेत, बलाढ्य लोक आहेत, पद प्रतिष्ठा असणारी लोक आहेत, परंतु त्यांच्या कुणाच्या मनामध्ये बऱ्याचदा असं येत नाही की नेमकं युवराज तात्यांच्याच मनात काय यावं. याचं कारण फक्त एक आहे, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. वाड वडिलांनी जे घालून दिलंय ना, आणि ज्ञानोबारांनी त्यालाच धर्म म्हटलेला आहे. धर्म धर्म नेमका काय? तर्को प्रतिष्ठा श्रुतयो विभिन्ना, नैको रसिर्यस्य वच प्रमाणम, धर्मस्य तत्वं निहितं गुहायां, महाजनो गतायेन सपंथा. तर्काने सांगितलेला धर्म वेगळा आहे, श्रुतींनी सांगितलेला धर्म वेगळा आहे, वेदांनी सांगितलेला धर्म वेगळा आहे, परंतु संतांनी सांगितलेला धर्म काय आहे तो लक्षात घ्या. ज्ञानोबाराय सांगतात, एथ वडील जे जे करीती, तया नाम धर्म ठेविती, एरतेची अनुष्ठिती, सामान्य सकळ
धर्म धर्म काय? जो वडिलांनी केलेला आहे त्याच कामामध्ये त्याच पावलावरती पाऊल ठेवून पुढे जाणं याचं नाव धर्म आहे. यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तद्येव इतरो जनाः. वडिलांनी जे केलंय तेच कार्य करणं याचं नाव धर्म. नारदांनी देवाला विचारलं, देवा अरे नेमका कुठे राहतोस मला सांगशील का? तेव्हा देवानं नारदाला सांगितलं, नारदा मी राहतो कुठे ऐक. नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयं न च मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. देवानं नारदाला उत्तर दिलं, अरे मला शोधायचं असेल ना वैकुंठामध्ये नाही, मी शिवलोकामध्ये नाही, मग आहेस कुठे? मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. जिथे जिथे माझी कथा होते ना तिथे मी उभा असतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव भगवान श्री रामचंद्र भगवान की जय. जिथे जिथे कथा होते तिथे तिथे देव उभा असतो. आणि म्हणून कथेमध्ये पहिला संगम आहे देव. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. नारदा मी उभा तेथे. नारदा मी उभा तेथे. भगवान नारदाला सांगतात, माझे भक्त गाती जेथे. जिथे माझे भक्त गातात तिथे भगवंत असतो. आणि म्हणून देवाला शोधायचं असेल तर या कथेमध्ये तो आहे. अशा या तुलसी रामायणामध्ये भगवान श्री रामचंद्रांचं रामचरित मानस आहे. या ग्रंथाला मानसाची उपमा दिलेली आहे. आपण या ग्रंथाच्या माध्यमातून अनेक रामायण आहे, ज्याच्यामध्ये वाल्मिकी रामायण आहे, रामचरित मानस आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये वंदनीय असणारं गीत रामायण सुद्धा आहे. परंतु तुलसी रामायणाच्या माध्यमातून हा भगवंताचा असणारा एक वेगळा स्वरूप ग्रंथ आपल्या समोर आलेला आहे. आणि म्हणून तुलसी रामायणाच्या माध्यमातून भगवान श्री रामचंद्रांची कथा आपण पाहणार आहोत. जीवनामध्ये कितीतरी दुःख असतात, या सर्व दुःखांवरती इलाज म्हणजे रामकथा आहे. काय दुःख आपल्या वाट्याला आलेली असतात, परंतु या रामकथेमध्ये आमच्या लक्षात येतं की आपल्या वाट्याला आलेली दुःख फार कमी आहेत जी भगवान रामचंद्रांच्या वाट्याला आली. विचार करा, अहो उद्या राज्याभिषेक आहे आणि राज्याभिषेकाची खुर्ची आपल्याला मिळणार आहे. आणि राज्याभिषेकासाठी तयारी झाली असताना सुद्धा सकाळी सकाळी राज्याभिषेक गंध तिलक अक्षदा व्हावी आणि गादीवरती बसावं. एवढ्या वेळामध्येच रामचंद्रांच्या कानावरती बातमी मिळते की रामचंद्रा तुम्हाला राज्य मिळणार आहे, परंतु अयोध्येचं नाही, वनाचं राज्य आहे. ज्याने राजवस्त्र परिधान केलेली आहे, ज्यानं आभूषण परिधान केलेली आहे, ज्यानं गळ्यामध्ये रत्नमाला घातलेल्या आहेत आणि ज्याच्या गळ्यामध्ये आज सोने रत्न माणिक आहेत, असा राजा सिंहासनावरती बसणार. आणि क्षणार्धामध्ये त्या राजाच्या कानावरती शब्द पडतोय की तुझ्या वडिलांनी दिलेल्या वचनानुसार तुला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागणार आहे. त्याच्या वाट्याला काय दुःख आले असतील मला सांगा, काय वाटलं असेल त्या भगवान रामचंद्रांना. परंतु क्षणाचाही विलंब न करता रघुकुल रीती सदा चली आई. राम जाए पर वचन न जाई. रघुकुल रीति सदा चली आई. प्राण जाए पर वचन न जाई. मंगल भवन अमंगल हारी. द्रवहु सुदशरथ बिहारी. द्रवहु सुदशरथ बिहारी. आपल्या वडिलांचं वचन आहे आणि वडिलांच्या वचनासाठी प्राप्त झालेलं राज्य सुद्धा ज्यानं सोडून दिलं, आपल्या वडिलांसाठी, आपल्या वडिलांच्या वचनासाठी ज्या राजानं
आहे त्या परिस्थितीमध्ये वनवास स्वीकार केला वस्त्र बदल कर राज के वलकल पहने आज, वस्त्र बदल कर राज के वलकल पहने आज, वन के हेतु मिलन चले माता के दरबार, राजा रंग बने, राजा रंग बने, राजा रंग बने, राजा रंग बने. की महाराज आपल्या जीवनामध्ये अनेक दुःख येतात, त्या दुःखाला आम्ही कवटाळून बसतो आणि दुःखी होतो. पण भगवान श्री रामचंद्रांकडे काय दुःख होते याचा विचार करण्यासाठी आम्हाला ही रामकथा सांगते. एखादी माता आपल्या जीवनामध्ये असणारी दुःख कवटाळून आत्महत्या करायला निघते आणि आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या आपल्या सर्व लेकरा बाळांचा निरोप घेऊन निघालेली माता जेव्हा रामकथा श्रवण करते, रामकथेचं सीतेचं चरित्र जेव्हा वाचते, तेव्हा तिच्या लक्षात येतं, अरे जी जनकाची पुत्री आहे, जनक जिचा बाप आहे, दशरथासारखा जिचा सासरा आहे, रामासारखा जिचा पती आहे, परंतु त्या रामाच्या पत्नीला, दशरथाच्या सुनेला आणि जनकाच्या मुलीला सुद्धा कर्मानुसार वीट डोक्याला घेऊन झोपावं लागतं, वनवासामध्ये काटे तुडवावे लागतात. याच्यापेक्षा दुःख तर माझ्या जीवनामध्ये नाही ना. आणि म्हणून रामकथा आहे. ज्याच्या ज्याच्या जीवनामध्ये दुःख व्यथा आहेत, त्या सर्व दुःख व्यथा दूर करण्याची ही रामकथा आहे आणि म्हणून तिचं श्रवण केलं पाहिजे. या रामकथेमध्ये आम्हाला शिकायला मिळतं बंधू प्रेम कसं असावं, कसं असावं भावाचं प्रेम, कसं असावं आपल्या वडिलांवरती प्रेम, कसं असावं आपल्या अवती सावत्र भाऊ आहेत, चार भाऊ आहेत परंतु सावत्र आहेत. लक्षात ठेवा, आमच्या घरामध्ये सक्का भाऊ पक्का वैरी ही म्हण पडायला लागली. पण आपला भाऊ वनवासाला गेला आणि वनवासाला गेल्यानंतर त्याच्याबरोबर पाठीमागं जाणारा लक्ष्मण. खरा वनवास रामाला नाही भरताला घडला. कारण सांगू, अहो राज्य तयार आहे, आता गादीवरती बसायचं आहे, परंतु आपला भाऊ वनवासाला असताना मी गादीवरती बसून राज्य नाही करणार. आपल्या भावाच्या पादुका घेऊन त्या पादुका आसनावरती ठेवून ज्यानं राज्य सिंहासन चालवलं तो भरत आहे. म्हणून या देशाचं नाव भारत आहे, या देशाचं नाव भारत आहे. आणि अशा या भगवान श्री रामचंद्रांच्या कथेमध्ये बंधू प्रेम कसं असावं, पुत्र प्रेम कसं असावं, कर्म कसं असावं, हे सर्व आम्हाला शिकायला मिळतं. आणि म्हणून या भगवान श्री रामचंद्रांची चरित्र कथा भागवतामध्ये या रामचरित मानसामध्ये आपण श्रवण करणार आहोत. रामचरित मानस सांगतं या कथेची उत्पत्ती कशी झाली. यामध्ये सुरुवातीला सतीचं चरित्र आहे. सती माता कोण, जी भगवंताची, भगवान शिवशंकराची प्रिय पत्नी. परंतु भगवान शंकराचं आणि सतीचं लग्न झालं. दक्ष प्रजापतीची कन्या असणारी सती भगवान शिवाची असणारी पती झाली आणि दक्ष प्रजापतीला प्रजापती ही पदवी मिळाली. आणि प्रजापती पद मिळाल्यानंतर दक्ष प्रजापती पद मिळाल्यानंतर मदाने उन्मत्त झाला. मदाने उन्मत्त झालेल्या दक्ष प्रजापतीला लक्षात येईना आपण कुणाचा अवमान करतो आहे. आपल्या मुलीचा असणारा पती आहे, परंतु भगवान शंकराकडे पाहिल्यानंतर त्याला वाटू लागलं, हा असला कसला दरिद्री आपला जावई, माझं स्टेटस काय, याचं स्टेटस काय, भीक मागून खातो, अंगावरती वस्त्र नाहीत, भस्म लावून राहतो, भूत खेत त्यांच्याबरोबर राहतो, बघा याचे सवंगडी तर काय आहे, बरोबरची माणसं तरी बघा ना, आहे का एकतरी लायकीचं, असं म्हणू शंकराचा द्वेष करू लागला. दक्ष प्रजापती शंकराचा द्वेष करत असताना दक्ष प्रजापतीने शंकराचा द्वेष सुरू केला आणि शंकरजींचा त्या ठिकाणी ध्यानमग्न अवस्थेमध्ये आपल्या सासऱ्याकडे दुर्लक्ष करणं सुरू आहे. मुलगी वाट पाहते की माझ्या बापाचं आता तरी मला निमंत्रण येईल. एवढा मोठा यज्ञ चालू आहे पण अजून मला निमंत्रण नाही. देवतांची विमानं कैलासावरनं जात आहेत. कैलास पर्वतावरनं जाणाऱ्या प्रत्येक देवतांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे, का बरं भगवान शंकराला बोलावणं नसेल. परंतु दक्ष प्रजापती एवढा मदमस्त झालेला आहे की तो आपल्या शंकराला मानायला तयार नाही. तो बैरागी, त्याचा माझा काय संबंध. मुलगी दिली, वाटोळ झालं, आज मी त्याच्या घराला जाणार नाही, माझ्या मुलीला इकडे बोलवणार नाही, त्यालाही बोलवणार नाही. भगवान शिव आपल्या सतीला सांगतात, हे सती माता, सासऱ्याच्या घरी सासूरवाडीला निमंत्रणाशिवाय जाऊ नये. मग सती मातेनं मात्र आग्रह धरला. आग्रह धरल्यानंतर ते भगवान शंकरांनी त्या ठिकाणी मात्र आता
पत्नीला अनुमती दिली, सांगितलं तू जा, परंतु मी येणार नाही. का येणार नाही? कारण मला बोलावणं नाही. सती मातांना प्रमुख गणांसह घेऊन दक्ष यज्ञामध्ये गेल्या. दक्षाच्या यज्ञामध्ये पाहिलं, सर्व देवदेवतांना आवाहन केलेलं आहे, परंतु भगवान रुद्राचा देवादिदेव महादेवाचा मात्र आसन तिथं लावलेलं नाही. आणि भगवान देवादिदेवाला ज्या ठिकाणी अपमानित केलं जात आहे त्या ठिकाणी सती माता क्रोधित झाल्या. आपल्या बापाला प्रश्न विचारू लागल्या, माझ्या नवऱ्याचं इथं आसन का नाही? सर्व देव ब्राह्मणांना शाप देऊ लागल्या. देवादिदेव महादेवांना पाचारण न करता जो यज्ञ होतो त्या यज्ञामध्ये आपण आलातच कसं? देवांना शाप देऊ लागल्या. लक्षात ठेवा, पतीचा स्वाभिमान, पत्नीचा स्वाभिमान म्हणजे पतीचा मान असतो. पत्नीचा स्वाभिमान म्हणजे पतीचा मान असतो. आणि मग ज्या ठिकाणी पतीचा अपमान होतो त्या ठिकाणी पत्नी जास्त काळ राहू शकत नाही, चाहे वो मायके क्यों न हो. आपल्या पती देवाचा अपमान झालाय हे सतीला कळाल्याबरोबर त्या यज्ञ मंडपामध्ये सतीनं आहुती दिली आणि आपल्या संपूर्ण शरीरासह त्या यज्ञ मंडपामध्ये अग्निज्वालेद्वारे प्रगट होऊन सती मातेनं त्या यज्ञामध्ये आहुती दिली. यज्ञ मंडपामध्ये आहुती देत असताना सती माता रडत आहे. भगवान श्री रामचंद्र समोर आहेत. रामचंद्रांना विचारतंय, आता मी राहू शकत नाही. ज्या बापानं माझ्या पतीचा अपमान केलेला आहे त्या बापापासून निर्माण झालेलं हे शरीर ठेवण्याचा अधिकार मला नाही. मी आज हे शरीर संपवते आहे. पण एक दिवा, हे श्री रामचंद्रा, अनंत जन्मामध्ये मला तुम्ही भगवान श्री शिवशंकराची अर्धांगी बनवा. पण एक लक्षात ठेवा, पुढचा जन्म दगडाचा पोटी दिला तरी चालेल, परंतु दक्षाच्या पोटी देऊ नका. आणि पुढे भगवान श्री रामचंद्रांनी तथास्तु म्हटल्यानंतर तीच उमा, तीच सती पुढे पार्वती म्हणून हिमालयाच्या पोटी जन्माला आली. पर्वतस्य पुत्री इति पार्वती. पार्वती माता की जय. आणि मग ज्यावेळी भगवान श्री शिवशंकराला कळालं आपली प्रिय पत्नी त्या ठिकाणी तिनं प्राण त्याग केलेला आहे, क्रोधित झालेले भोले बाबा कैलासावरून वीरभद्रांना पाठवलं आणि वीरभद्रांनी त्या यज्ञामध्ये हाकार केला. सर्वांना त्या ठिकाणी निस्तनाभूत केलं. देव, राक्षस, दानव, साधू, ऋषी सर्वांवरती हल्ला केला आणि वीरभद्र पिसाळलेले असताना सर्व देवता घाबरून गेले. अशा वेळामध्ये भगवान श्री शिवशंकराने वीरभद्रांना आदेश केला आणि क्षणार्धामध्ये दक्षाचं शिर धडा वेगळं करून त्याला दंड दिला. परंतु देवादिदेव श्री रामचंद्रांच्या आज्ञेनुसार पुन्हा दक्षाला पुनर्जीवन देण्यात आलं आणि दक्ष प्रजापतीला एडक्याचं मुख, बकऱ्याचं मुख बसवण्यात आलं आणि दक्ष प्रजापती पुन्हा भगवान शंकराचे गुणगान गाऊ लागले. तोपर्यंत सती माता या ठिकाणी यज्ञपामध्ये त्यांनी आहुती दिलेली आहे. पुढे तीच सती पर्वतस्य पुत्री पार्वती म्हणून जन्माला आली. ती आदिशक्ती आदिमाया माता पार्वती. हिमालयाच्या पोटी जन्माला आलेल्या पार्वतीला भगवान श्री नारदांनी भविष्यवाणीमध्ये सांगितलं, ही पुत्री म्हणजे सामान्य नाही, देवादिदेव महादेव हा हिचा पती असणार आहे. आणि तेव्हापासून लहानपणापासूनच पार्वती आईसाहेबांनी आपल्या भगवान महादेवाची तपश्चर्या सुरू केली. कठोर तपश्चर्या करून हाच देव मला, हाच पती मिळावा म्हणून तपश्चर्या सुरू आहे. अनेक संकट आली परंतु पार्वतीची तपश्चर्या त्या ठिकाणी भंग होऊ शकली नाही. पार्वतीची तपश्चर्या सुरू आहे. आणि तपश्चर्या कशासाठी? तर मला महादेव देवादिदेव पती मिळावे. पार्वती आईसाहेबांनी तपश्चर्या सुरू केली. इकडे आपल्या पत्नीचा विरह झाल्यापासून भगवान शिवशंकराने भगवान रामाचं ध्यान लावलेलं आहे. परिस्थिती अशी आहे की या दरम्यान तारकासूर नावाचा एक महाराक्षस उदयाला आला. या तारकासुराने ब्रह्माजींना प्रसन्न करून घेतलं आणि प्रसन्न करून वरदान मागितलं. काय वरदान मागितलं? जेव्हा पार्वती आणि शंकराचा मिलाप होईल तेव्हा त्यांच्या पोटी जन्माला येणाऱ्या मुलापासूनच मला मृत्यू येईल, अन्य मला कोणी मारू शकत नाही. ब्रह्माजीने तथास्तु म्हणून उद्योग वाढवून ठेवला. या तारकासुराला माहिती आहे की देवादिदेव महादेव एकदा तपश्चर्याला बसले की मग मात्र ते उठणार नाहीत.
इकडे तपश्चर्येला बसलेल्या महादेवांना उठवावं लागणार होतं. पार्वती आईसाहेबांना तिकडे तपश्चर्या सुरू आहे, मला देवादिदेव महादेव पती मिळावा, आणि पार्वती तपश्चर्या करती आहे. अशा काळामध्ये अनेक सप्तर्षींनी परीक्षा घ्यायचं पाहिलं. पार्वती आईसाहेबांची परीक्षा. अगं कळतंय का, ज्याच्यासाठी तू तपश्चर्याला बसलीये तो कोण आहे माहितीये का? बैरागी आहे, बैरागी. शंकराचं लग्न करून काय मिळणार आहे तुला? अरे शंकरापेक्षा विष्णूशी लग्न कर, तो लावण्य सुंदर आहे. बघितलं का शंकराकडे? अंगाला भस्म लावतोय, गळ्यामध्ये साप आहेत, नरमुंड माळ गळ्यामध्ये आहेत, तो तुला काय देणार? परंतु पार्वतीनं एका वाक्यामध्ये सांगितलं, बस लगन उनसे लगन उनसे लगा बैठे, लगन उनसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा। लगन उनसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा। लगन उनसे लगा बैठे, लगन उनसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा। लगन उनसे लगा बैठे, लगन उनसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा। सप्तर्षी पार्वतीकडे गेलेले आहेत आणि पार्वतीला म्हणतायत, अगं ज्या शंकराची तू पूजा करतेस तो बोलाय, विरागी आहे, त्याच्याजवळ काय मिळणार आहे? गळ्यामध्ये साप आहेत, भूत वेताळ त्याच्या भोवती आहेत. परीक्षा बघणं सुरू आहे, परंतु साधना श्रद्धा ही अनन्य असावी लागते. अनन्य म्हणजे काय? एकदा त्याला भेटलं ना की त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही, याला म्हणायचं अनन्य. अन्य किती अनन्य, दुसरा कोणी नाही. आणि पार्वतीने सांगितलं, लगन उनसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा। लगन उनसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा। हमें बदनाम कर देगी, कभी यह ख्याल दुनिया का हमें बदनाम कर देगी। शर्म अब बेच खा बैठे, शर्म अब बेच खा बैठे, जो होगा देखा जाएगा। लगन उनसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा। लगन उनसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा। पार्वती आईसाहेबांनी एका वाक्यामध्ये सांगितलं, लगन उनसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा।
पार्वती विवाह झाला. शिव पार्वती विवाह झाला. पुढे शिव आणि पार्वती कैलास लोकामध्ये वास्तव्य करू लागले. एक दिवस भगवान शिवाच्या गळ्यामध्ये असणाऱ्या असंख्य नरमुंड माला पाहिल्या आणि पार्वती आईसाहेबांनी प्रश्न विचारला, देवादिदेवा, या गळ्यामध्ये एवढ्या माता, एवढ्या महिलांची जी आपल्या गळ्यामध्ये मुंडकी आहेत ती कशी, ती कोण आहेत? तेव्हा भगवंताने सांगितलं, ती दुसरी तिसरी कोणी नाही, प्रत्येक जन्मामध्ये तू माझी सती आणि मी तुझा महादेव. ज्या ज्या जन्मामध्ये तुझा वियोग झाला त्या त्या जन्मामध्ये तुझ्या शिराची आठवण व्हावी म्हणून याची माला आहे. मग देवा, माझा वियोग झाला, माझा मृत्यू झाला, माझं मरण झालं आणि तुम्ही मात्र अमर कसे? तेव्हा भगवान सतीला अमर कथा सांगतात, तीही रामचरितमानस. भगवान शिव पार्वतीला सांगतात, तो हा संवाद आहे आणि या संवादामध्ये भगवान श्री रामचंद्रांचं असणारं चरित्र गायन या ठिकाणी केलेलं आहे. मग या भगवान श्री रामचंद्रांचा प्रताप भानू ही कथा, मनशतरूपा ही कथा या रामायणामध्ये आलेली आहे. दशरथाने पुत्र कामेष्टी यज्ञ केला आणि दशरथाने पुत्र कामेष्टी यज्ञ केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये राम यावा म्हणून प्रार्थना सुरू केली. आज त्या पुत्र कामेष्टी यज्ञाचं फळ आहे. अग्निदेवता प्रसन्न झाली आणि दशरथाला पायसदान देऊ लागली. पायसदान देताना दशरथाने मिळालेलं ते दान आपल्या पत्नींना दिलं. त्या पत्नींनी ते पायसदान प्रसन्नपणे सेवन केलं आणि परिणाम असा झाला की भगवान श्रीराम त्यांच्या घरला येऊ लागले. मेरे झोपड़ी के भाग खुल जाएंगे, राम आएंगे. झोपड़ी के भाग खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग खुल जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे तो अंगना सजाओगे, दीप जला के दिवाली में मनाओगे. क्या बात है. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम. राम झूलेंगे तो पल ना झुलाऊंगी. राम पल ना झुलाओ. राम आएंगे. देवादिदेव श्री रामचंद्र आपल्या घराला आलेले आहेत.
क्या बात आहे. जय हो. टाळी वाजवा सर्वांनी. सर्वांनी टाळी वाजवून. आणि दशरथाच्या या पवित्र अयोध्या नगरीमध्ये भगवान श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव सुरू आहे. राम लक्ष्मण भरत लला शत्रुघ्न लला पाळण्यामध्ये घालून त्या ठिकाणी नामकरण विधी सुरू आहे. राम झूलेंगे तो पल ना झुलाऊंगी. राम झूलेंगे तो पल ना झुलाऊंगी. हो मीठे मीठे भजन उनको सुनाऊंगी. मीठे मीठे भजन मैं सुनाऊंगी. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे. बोलिए भगवान श्री रामचंद्र की जय. बोलिए लक्ष्मण लला की जय. बोलिए श्री भरत महाराज की जय. बोलिए श्री शत्रुघ्न महाराज की जय. लक्ष्मणजी, भरतजी आणि शत्रुघ्नजी या तीनही राण्या कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयीच्या ओदरी या तीनही सुपुत्रांचं असणारं 4 सुपुत्रांचं आगमन झालं आणि तेच राम आपल्या हृदय कमलामध्ये विराजमान व्हावे यासाठी आपण सर्वजण प्रार्थना करूयात. रामकथेमध्ये आजचा हा पहिला दिवस, प्रथम दिनी शिवपार्वती संवाद, सती संवाद, सती चरित्र आणि रामचंद्रांचा असणारा भगवान रामचंद्रांचा जन्मोत्सव या ठिकाणी संपन्न झाला आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजून या सर्व कुटुंबियांचं, राम भगवंताच्या असणाऱ्या सर्व आत्यांचं आपण स्वागत करूयात. श्रीराम अवतारा बाळा जो रे बाळा. त्याला आवाज दे ना. श्रीराम अवतारा मॉनिटर आला पाहिजे ना. ब्रह्मा विष्णू आणि महेश श्रीराम अवतारा. एकच नाही. ब्रह्मा विष्णू आणि महेश श्रीराम अवतारा. बाळा जो रे बाळा श्रीराम अवतारा. बाळा जो रे बाळा श्रीराम अवतारा. बाळा जो रे जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. कमला सर्वेषु त्रिपुरारी दशरथाचे घरी. कमला सर्वेषु त्रिपुरारी दशरथाचे घरी. सत्वहरू आले नवला परी. सत्वहरू आले नवला परी. भ्रमद्रवडी नादुरी. बाळा जो रे बाळा श्रीराम अवतारा. बाळा जो रे बाळा बेंजो बेंजो दे मॉनिटर ला. श्रीराम अवतारा. टाळी टाळी वाजवायचे. पालक बांधविला सायासी निर्गुण
आजची कथा या ठिकाणी विराम घेते.